श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये जीवन जगताना चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात, म्हणून नशिबाला दोष कधी देत बसू नका. जे झाले आहे ते होणारच होते, तुम्ही ते बदलू नाही शकत. आणि जे भविष्यात होणार आहे ते होणारच आहे, ते बदलण्याची ताकदही तुमच्यात नाही. त्यामुळे उद्याची चिंता करत आजचा आनंद का बरं गमवायचा. आजचा आनंद मन भरून जगून घ्या. जिथं तुमची किंमत नाही तेथे जाऊच नका. आणि जी व्यक्ती तुमचं म्हणणं ऐकत नाही तर अशा व्यक्तीला तुम्ही समजावतच बसू नका. तुम्ही खरं बोलल्याने एखाद्या व्यक्तीला राग येत असेल तर त्या व्यक्तीला खरं सांगत बसू नका, कारण ती व्यक्ती तुमचा रागच करणार आहे. आपले दुःख आपण सगळ्यांना सांगत बसतो, कारण आपली समजूत असते ही माणसं माझी, ही माणसं मला संकटातून बाहेर काढतील. पण असं नसतं, कारण दुःखावर लावण्यासाठी मलम कोणाकडे नसतो, पण मिठाची भरणी मात्र ते बरोबर घेऊन असतात. आपली माणसं कोण हे ओळखायला चुकू नका. लोक तुमची दुःख रडून ऐकतात आणि हसून मात्र जगाला सांगत बसतात, कारण त्यांना तुम्ही दुःखी असलेलं पाहायचंच असतं. त्यामुळे लोकांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही काय आहात हे फक्त स्वामींना माहीत आणि तुम्हाला माहीत. यश मिळवण्यासाठी प्रयत्न असे करा की यश धिंगाणा घालत आले पाहिजे, आणि जी लोक तुम्हाला हसत होती त्यांनीही विचार केला पाहिजे हे यश भेटलं कसं. आयुष्य रस्त्यासारखं आहे, ते कधीच सरळ नसतं. थोडं अंतर चालत गेल्यावर वळण हे येणारच असतं. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे असतंच असतं. अंधारानंतर उजेड आणि उजेडानंतर अंधार हा असतोच असतो. म्हणून आपल्याकडे संयम हवा, प्रकाशाचा आणि नवी पहाट पाहण्याचा. संकट दरवाजा ठोठावत असतं, म्हणून घाबरून जाऊ नका, कारण कोणतंच संकट सांगून येत नाही आणि आपण अचानक घाबरून जातो. पण घाबरायचं नाही, कारण या संकटामध्येच आपली नवी आशा, आकांक्षा आणि यशाचा मार्ग लपलेला असतो. कारण संधी ही नेहमी यश बदलूनच येत असते. तुमची स्तुती लोक करत असतील तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्यामागे त्यांचा फायदा असतो. तुम्ही तुमची बाजू लोकांना कितीही ओरडून सांगा, तुम्ही किती सत्य आहात, खरे आहात, पण लोक तेच ऐकतात त्यांना जे ऐकायला गोड वाटतं, आणि तेच पाहतात त्यांना जे पाहायला गोड वाटतं. म्हणून लोकांच्यावर विश्वास ठेवत जाऊ नका, त्यांना जगू द्या. दुःख तर याचं वाटतं, लोक फायद्यासाठी आपल्याजवळ येतात आणि ज्यावेळी आपल्याकडं फायदा नसतो त्यावेळी आपल्याला नावे ठेवतात. म्हणून अशा लोकांच्यापासून वेळी सावध व्हा. आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये आपली माणसं कमी आणि तमाशा बघणारी माणसं जास्त असतात. आयुष्यात आपला तमाशा झाला तर हीच लोक ढिंडोरा पेटून गावभर सांगत असतात. देवाचा खेळ पण विचित्र आहे बघा ना. आपलं भविष्य लिहितोही तोच. दुःख सुख सगळं काही याच्या हातात असतं, आणि आपण ज्यावेळी चुकतो त्यावेळी रस्ताही हाच देव दाखवतो. म्हणून देवावरच विश्वास ठेवा, कारण कोणतंही संकट फुकट येत नसतं, त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन येतच असतं. कारण देव आपल्यासाठी काहीतरी वेगळी रचना करत असतो. जीवनाच्या वाईट प्रसंगात देवच आपल्याला मदत करत असतो, म्हणून देवाची साथ कधी सोडू नका. म्हणूनच स्वामी सदैव म्हणतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त माझ्यावर दृढ विश्वास ठेव. अडचणी येऊ द्यात, माणसं तुम्हाला धोका देतील, पण देव कधी धोका देणार नाहीत. स्वामींच्या चरणी पुण्याई इतकी कमवा की संकटात तुम्ही असाल आणि चिंता मात्र स्वामींना असेल. भिवू नकोस, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत.